अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं शेतीसाठी दिली जाणारी वीज 8 तासांवरून 6 तास केली होती। मात्र शेतकऱ्यांच्या रेट्यानंतर ती माघार घेतली खरी, मात्र महावितरण कंपनीवर आमचा विश्वास नसल्याचं मत साजनी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केलं। येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना सरपंच शिवाजी पाटील ते म्हणाले, महावितरण कंपनीचा गालथान कारभार कदापि खपवून घेतला जाणार नाही। पूर्वी शेतकऱ्यांना 10 तास वीज होती, ती आज 8 तास केली। आता 8 तासांवरून 6 तास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। सदरचा निर्णय शेतकऱ्याच्या रेटानंतर माघार घेतला खरा, मात्र आमचा तिळमात्री विश्वास महावितरण कंपनीवर नाही। पुन्हा वीज कपात केल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल। गावात स्मार्ट मीटर सक्ती करण्यास सुरुवात केलेली आहे, मात्र कुठल्याही पद्धतीचा शासनाचा GR नसतानाही सक्ती करणं योग्य नाही। घराचे दरवाजे बंद असलेले पाहून परस्पर मीटर बदलण्याचा कारभार सुरू आहे। कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अथवा ठेकेदारांनी गावात स्मार्ट मीटर सक्ती केल्यास त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल व होणाऱ्या परिणामात सर्वस्वी महावितरण जबाबदार राहील। यावेळेला उपसरपंच अजिंक्य कोळी, ज्येष्ठ नेते अप्पासू पाटील, माजी सरपंच जंबूकुमार चौगुले, सुरेश मोगे, शिवाजीरामा पाटील, सुनील पाटील, अशोक कोनिरे, झाकीर हुसेन फरास, विजय पाटील, सूरज कांबळे, प्रकाश यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। साजनी ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा विद्युत वीज कंपनीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। शेतकऱ्यांना 8 तास वीज विनाकपात देण्याचं धोरण महाराष्ट्र शासनानं अवलंबलं आहे, परंतु कालपासून यामध्ये बदल करून 6 तासाचं वीज शेतकऱ्यांना देण्याचं अचानकपणे घोषित केलं आणि त्याची अंमलबजावणी आज सुरू झाली। याचा उद्रेक होऊन आज साजनीतील सर्व शेतकरी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि या गोष्टीचा आम्ही पहिल्यांदा धिक्कार करतो, कारण शेती हा व्यवसाय पूर्णपणाने पाणी आणि वीज या दोन्ही गोष्टीवर अवलंबून आहे आणि ही जर वीज या ठिकाणी वेळेत उपलब्ध होत नसेल तर शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी 8 तास लाईट दिली जाते त्यामध्ये देखील 2 ते 4 वेळा या ठिकाणी विजेचं कनेक्शन मध्येच बंद केलं जातं। त्यामुळं ते पुन्हा सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पायपीट करावी लागते आणि खरं तर ही वीज जी शेतीला दिली जाते ही वीज पूर्णपणे 8 तास विनाकपात द्यावी। त्याचप्रमाणे स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये घरगुती वीज कनेक्शन धारक आहेत यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता या ठिकाणी स्मार्ट मीटर बनवण्याची भूमिका आणि मोहीम या ठिकाणी महाराष्ट्र विद्युत कंपनीच्या माध्यमातून जे एजंट नेमलेले आहेत ते एजंट या ठिकाणी करत आहेत। घरामध्ये कोण नसताना परस्पर जाऊन या ठिकाणी मीटर बदलली जात आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी नागरिकांना नोटिसा दिल्या जात आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये कुणालाही सक्ती करू नये आणि स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशी भूमिका जाहीर करून देखील त्याला देखील हरताळ पासण्याचं काम या प्रायव्हेट कंपन्या करत आहेत आणि खऱ्या अर्थानं शेतकरी असतील, घरगुती वीज कनेक्शनधारक असतील यांचं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून कंबळं मोडलं जात आहे। अजूनही शेती क्षेत्रामध्ये असणारी मानवी वस्ती आहे त्या ठिकाणी लोड शेडिंगचं प्रमाण या ठिकाणी आहे। काही डीपी उघड्यावर आहेत, या ठिकाणी अपघात होऊन या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी तारा अजूनही त्या ठिकाणी लोंबकळत आहे। शेतीमध्ये परवाच या ठिकाणी सतीश दोनराम पाटील यांच्या उसाला MSCBच्या हलगर्जीपणामुळे आग लागली आणि त्या ठिकाणी 1.5 एकर ऊसाचा चालू प्लॉट त्या ठिकाणी आगीच्या भक्षस्थानी झाला। म्हणजे हा जो MSCBचा गलतान कारभार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि शेतकऱ्यांना, घरगुती ग्राहकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। ही भूमिका साजनी गावची आणि साजनी ग्रामपंचायतीची असणार आहे आणि याचं निवेदन आम्ही लेखी स्वरूपामध्ये माननीय कार्यकारी अभियंता यांना देणार आहोत। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन आणि माननीय या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील, जे या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळ असतील त्यांना या बाबतीमध्ये आम्ही निवेदन देऊन स्मार्ट मीटर शेतीला विनाकपात 8 तास वीज आणि ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामं आहेत या ठिकाणी तातडीनं MSCBने हाती घ्यावी अशी विनंती या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करावी। यासाठी आम्हाला बरोबर रस्त्यावरची जरी लढाई करावी लागली तरी या ठिकाणी साजनी ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सक्षमपणाने या महावितरण कंपनीच्या विरोधामध्ये दंड थोपटलेले आहेत। धन्यवाद। साजनी ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी शेतीसाठीचे 2 तास विद्युत पुरवठा कपात केलेला
त्याबद्दल आणि स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीबद्दलच्या बाबत सर्व ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये एकत्र जमलेला आहे. यामध्ये शेतीची लाईट कमी केल्यानं जे रानाचं आता ऊसाचं पीक आहे ते वाळून जाणार आहे आणि अगोदरच लाईट त्या 8 तासाने खंडित होत असताना आणि परत 2 कपात केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या हातातोंडात आलेलं पीक ऊसाचं हे वाळून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान हे 100% होणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो महत्त्वाचा आहे स्मार्ट मीटर. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ज्याप्रमाणे शिवाजी पाटलांनी बोलले की मुख्यमंत्री बोलत आहेत, केंद्रामध्ये विद्युत पुरवठा म्हणजे ऊर्जा मंत्री बोलत आहेत की तिथं कंपल्शन केलं जात नाही, पण MSCBतले काही अधिकारी खाजगी कंपनीच्या हाताशी धरून मीटर बसवण्यासाठी सक्तीचं पत्र पाठवतात आणि काही त्यांनी असा प्रयत्न करतात. जर त्यांनी याच्यापुढे असा प्रयत्न केला तर आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व शेतकरी बंधू एकत्र येऊन त्याचा मोगळं आंदोलन करू आणि जिथं जिथं मीटर बसले ते मीटर आणून ग्रामाच्या दारामध्ये आपण ते जाळण्याचा आम्ही 100% जाळणार. अशा पद्धतीचं आमची भूमिका ठाम आहे. आणि नको तिथं सक्ती करण्यापेक्षा गावामध्ये काही डीपी उघड्या प्रमाणात, गावभागामध्ये डीपी उघडे आहेत, शेतीमध्ये डीपी उघडे आहेत, जेणेकरून एखादा अडाणी शेतकरी गेला, एखादा लहान नागरिक जरी गेला तर लाईट तिथे चालू करायला गेला तर तिथे एखादी माणसाची जीवदान होण्याची शक्यता आहे. ते पहिला MSCBने दुरुस्त करावं आणि मगच नको त्या या उत्साहामध्ये करण्यापेक्षा तिने ह्या स्मार्ट मीटर सक्ती केल्यास त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्र शासन असेल, पोलीस स्टेशन असेल, MSCB कार्यालय असेल, संबंधित लोकांना महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयापर्यंत आम्ही आमच्या गावच्या वतीने निवेदन देऊन ही सक्ती करण्यात येऊ नये आणि स्मार्ट मीटर सक्ती केल्यास त्यांना तशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल ही आमच्या नागरिकांची गावची भूमिका आहे. आज महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांनी शेती 3 फेज कनेक्शनसाठी 2 तास वीज कपात केली आणि त्या अनुषंगानं आज आम्ही संपूर्ण साजणी गाव एकवटून त्याला आमचा विरोध दर्शवण्यासाठी इथं आलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याची कमतरता आणि त्यामध्ये लाईटमध्ये 2 तास कपात म्हणजे शेतकऱ्याला देशेधडीला लावण्याचा हा प्रकार आहे. म्हणून तुम्ही शेतीची वीज कपात न करता इतर कुठल्याही उद्योगधंद्याची थोडी वीज कपात करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतीसाठी पाणी आवश्यक आहे, त्याची वीज कपात न करता आमची शेती वाचवावी आणि शेतीच हाच उद्योग या देशाला तारणहार आहे आणि त्याच्यावरच शासनाचा जर असा बडगा असेल किंवा घाला असेल तर ते दुर्दैव आहे. म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की उद्यापासूनच तुम्ही पूर्वीप्रमाणे विना कपात 7ही दिवस विना कपात आम्हाला शेतीसाठी वीज द्यावी अशी आमच्या साजणी शेतकऱ्यांच्या वतीनं नम्र विनंती. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.